कोल्हापूरमधली देवस्थानं झाल्यानंतर आम्ही गावाकडे येताना आदमापूरला जाऊन आलो. म्हणजे दरवेळेस जातो तेव्हा पण जातो, कारण बाळूमामांचं दर्शन घेऊनच मग आम्ही घरी येतो. मंदिर खूप सुंदर बनवलेलं आहे. लग्नानंतर गेले होते तेव्हा मंदिराचं बांधकाम सुरू होतं, तेव्हा समोरच्या दरवाजातून एंट्री मिळाली होती. परंतु आता संपूर्ण असं बदललेलं आहे. आमच्या जाऊबाई दाखवत आहेत कसं डेव्हलपमेंट केलं आहे ते. इथून म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर पार्किंगच्या इथून जर आपण लाईन लावली ना जाताना, तर मग लवकर दर्शन मिळतं. आतमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा लाईनमध्ये उभे राहिलो. खूप स्वच्छता आहे इकडे आणि खूप सुंदर आणि मोठा परिसर आहे मंदिराचा. इथे राहायलासुद्धा असतात माणसं. म्हणजे आता हे पहा, मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून आम्ही एंट्री नाही घेतली, साईडने एंट्री मिळाली. आणि हे मंदिराचा आतला परिसर बघा. मंदिराचा आतला जो भाग आहे इतकं सुंदर आणि रेखीव असं बांधकाम आहे ना की बघतच राहावंसं वाटतं, बाहेर येऊच नाही. इथून दर्शन घेतल्यानंतर दत्तगुरूंचं मंदिर आहे इथे, तिथे दर्शन घेतलं आणि मग थोडेसे फोटो वगैरे काढले बाहेरून. असं छान इथे पण म्हणजे पाऊस होता त्यामुळे वातावरण इतकं सुंदर झालं होतं. इथे महाप्रसादाची पण सोय आहे, परंतु सकाळी आणि संध्याकाळी आम्ही पोहोचलो तेव्हा 6-6:30 झाले होते, त्यामुळे आम्ही जास्त वेळ नाही थांबलो. 8 वाजता होता महाप्रसाद. आम्ही दर्शन करून निघालो.